जय भीम जय शिवराय मित्रांनो, कशा आहेत तुम्ही? मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आमच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आज जे आहे तर मी डाएटवर आहे आणि मी 8 दिवसात 4 किलो वजन कमी केलेलं आहे. म्हणजे आता त्याला 15 दिवस व्हायलेत असं सांगून ते 8 दिवसात 4 किलो कमी केला, 8 दिवसात 4 किलो कमी केला असं म्हणण्यात आता 15 दिवस झाले. म्हणून आता 15 दिवसात 4 किलो वजन कमी केलेलं आहे. यायला चहा पिऊ वाटायला आहे म्हणून हे चहा करायले, कारण की यायला माझ्या चहा जरासा बी चांगला वाटत नाही म्हणून हे याच्या हातानं चहा करतात. कारण की मी साखर कमी टाकायली आता. म्हणजे पहिले मी पण जास्त लय साखर टाकत होते हो, पण आता मी ना जरासं कमी केले, कारण की लय माणसाला शुगर व्हायल्यात. आणि म्हणून मग मला वाटलं माझ्याच नवऱ्याला शुगर झाली तर म्हणजे ते शुगरचा काही विषय नव्हता, पण घरातली साखर लय संपू लागली म्हणून मी जरालीच साखर टाकू लागले. पण मग यायनं काय विषय केला की बाबा जाऊ दे, तुम्ही यासाठी चहाच बनवू नको, मीच मुळा चहा करून पितो. आणि परत हे यायला चहा पण जास्त लागतं, गिलासभर चहा लागतं. हे बघा, हे गिलास घेतलाय आणि याच्यावर चाळणी आहे, म्हणजे हे यायचा चहा पियायचा ग्लास आहे. हो, तुम्ही एवढा चहा कशामुळे पिता? काय कारण आहे एवढा चहा पियायचं? हे पोरगं जे आहे ते पोरगं त्याला सपोर्ट करते चहा प्यायला. मी जर काही म्हणले तर मधात म्हणते मम्मा चूप. एवढंच काम असते त्या पोराचं. मग ते मम्मा काय म्हणणार? चहा पिऊ पहा, चहा पिऊ बोलता तर येत नाही याला. 3.5 वर्षाचं व्हायला पण याला बोलता येईना. तर याच्यावर काहीतरी उपाय असेल तर सांगा, नाहीतर काय करावं काही समजाईना. आता काय मवळे भेटेनात पहिल्यासारखे आणि कोणी आणू दे नाही. जीभ काढू नको रे पोरा, मधात घाण. हे पोरगं घडी जीभ काढायला. आणि एका पोराला जे आहे ताप आलेली आहे. तर कशामुळे ताप यायली त्याला काय माहीत का काय कारण आहे. तर घडी ताप यायली. तर त्याला आता उद्या दवाखान्यात नेऊन त्याचं रक्त चेक करायला लागेल, कारण की एवढी ताप येणं काय चांगली गोष्ट नाही. म्हणून मग उद्या जायचे दवाखान्यात त्याचं ब्लड चेक करायला. पाहू आता काय होते काय नाही. तर आणि थंडी बापू आमच्या इकडे लयच थंडी आहे, लयच भयानक थंडी आहे. मी 5 वाजता उठायले व्यायाम करायला. म्हणजे मी कोणाला सांगत नाही, पण आता व्हिडिओमध्ये मी खुलासा करायले तसं तर मग सगळ्याला सांगत असते की मी 5 वाजता उठायले, पण तसं नाही. मी उठायले 5 वाजता, व्यायाम करायले 6:30 वाजेपर्यंत माझा व्यायाम व्हायला. त्याच्यानंतर मी ते प्रोटीन घ्यायले. म्हणजे कसं, म्हणजे मी डाएटवर आहे तर त्याच्यामुळं मला अशक्तपणा येऊ नये म्हणून मी प्रोटीन घ्यायले. आणि मग प्रोटीन घेतल्याच्या नंतर ते 7:30 वाजेपर्यंत प्रोटीन, पाणी, पुन्हा पाणी, गुंडीभर पाणी पियायले. आणि मग नंतर 1 घंटा झोपायले. कारण बापो लय थंडी आहे, मला काय बिमार पडायचं आहे का काय? हे माझ्या नावानं ओरडतच राहतात. हे काय गुणाचे नाही तर हे बी झोपतात. पण उगाच दुसऱ्याला टॉर्चर करायचं म्हणून. बायको आहे म्हणजे काय बायकोनं लवकर उठाव का? काही आपलं उगा लावायचं. म्हणून मग मी काय करायले, 1 घंटा झोपायले आणि नंतर उठायले. नंतर मग भाकर भाजी करायली, असं करायले. आणि आज तर काय नाही, हे काय जेवण हे लोक थंडीचे असं म्हणतात की थंडीत जास्त जेवण करतात. पण आता काही हे काय जास्त जेवण तर हे बी मला वाटायले मनातून मला वाटायले मनातून की हे लपून छपून डाएट करायले. पण मी ज्वारीची भाकर खाऊन डाएट करायले. तर हे काय करायले, गव्हाचीच पोळी खायलेत आणि डाएट करायलेत. पण हे ना कमी जेवायलेत. म्हणजे कारण मला समजायना, अगोदर आम्ही गव्हाच्या पोळ्या करत होतो तेव्हा आमच्या पोळ्या काहीच उरायच्या नाही. मग मला याच मी जेव्हापासून भाकर खायले तेव्हापासून माझ्या पोळ्या उरायल्यात. मी किती कमी पीठ चुरायले तरी पण माझ्या पोळ्या उरायल्यात. म्हणजे मला वाटायलंय की मीच जास्त खात होते का काय, तर मला काही समजेनच झालं. म्हणजे तेव्हापासूनच जास्त पोळ्या उडायल्यात. पण तसं काही मला काय लक्षात येईना. पण मला वाटायला हे डाएट करायले जरायले म्हणून, कारण की यायचं जरा वजन वाढलेलं वाटू लागलं यायला, म्हणून हे जरायले तरी डाएट करायल्यात. आणि आता माझ्या लेकरायला काय केलं, एक रील्स काढली, इंस्टाग्रामवर टाकली आणि लेकरायला दूध पोळी दिली. त्याच्यात जरासं तूप टाकलं, कारण ते तूप मी घरीच बनवते म्हणून मला एवढं काही टेन्शन नाही की बाबा तूप टाकलं म्हणून म्हणजे खतम होईल म्हणून, याचं टेन्शन नाही मला. आणि म्हणून मग मी त्याला तूप टाकलं आणि त्याला खाऊ घातलं. आता ते पोरं ते म्हणे मला उचलून पलंगावर ठेवा. तर हे म्हणू लागले नाही उचलायचं नाही. तर मग मी म्हणलं उचला बापा, त्याचं दुखायला ते पोरगं लय टेन्शन घेते म्हणून त्याला उचलून पलंगावर ठेवलं. आता
त्याला हे ना दूध द्यायचं थोड्या वेळानं. नाही सॉरी दूध नाही द्यायचं. दूध पोळी नेमकीच खाल्ली त्यानं, पण त्याला औषध गोळ्या द्यायच्या. तर थोड्या वेळानं त्याला औषध गोळ्या द्यायच्या आणि नंतर त्याला झोपी घालायचं. आणि आता मग ही लय आवडीची मालिका लागणार आहे, त्याच्यामुळं आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण की आता किती वाजले टाईम किती झाला? हां 8:30 व्हायले. तर आणि 8:30 वाजता माझ्या आवडीची मालिका आहे ठरलं तर मग या चहा घ्यायला. चहा झालेला आहे आणि लय मोठा आहे, गिलासभर चहा आहे. कोणी आलं तरी चालतंय, भागतंय त्याच्यात. चहा पिऊ नये, अर्धा पोट हे भरत असतील. पण मी चहा पूर्णपणे बंद केला आहे, पण यायला चहा पिल्यानं काहीच होत नाही. तर ठीक आहे.